लोकप्रिय अधिकाऱ्याचे आणखी एक दहाड तर बघू शकता की शिस्तप्रिय आणि धाडशी IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी सूत्रे हाती घेताच अमरावती शहरातील भेसळांचे दावे दणावले आहेत. मुंढे यांच्या संभाव्य कारणाचा आणि छापांचा इतका मोठा दणका आहे की व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे दास. तर अमरावतीच्या बाजारातून अचानक भेसळयुक्त पनीर आणि अवैध खुले खाद्यतेल गायब झालेले आहे. कारवाई झाली तर थेट जेल या भीतीने आता व्यापारी त्रस्त झालेले आहेत. तर बघू शकता की कारवाईचा मोठा दणका अमरावतीमध्ये सुरू झालेला आहे. कारवाई झाली तर थेट जेल या भीतीने स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या पनीर आणि बनावट खाद्यतेल मोठ्या प्रमाणात आता बंद होण्याच्या स्थितीत आहे. आणि अशा खाद्यतेलाला आणि अचानक ब्रेक लागलेला आहे. 4000 किलो खप तर 3000 किलोच्या निर्मितीला संशयाची सुई लागलेली आहे. अमरावती शहरात दररोज सुमारे 4000 किलो पनीरचा खप होतो. यामध्ये ब्रेडमध्ये कंपनीचे पनीर केवळ 800 किलोच्या आसपास बाहेरून मागवले जातात. उर्वरित तब्बल 3200 किलो पनीर स्थानिक दूध डेअरी किंवा खाजगी व्यक्तीकडून तयार केले जातात. मात्र तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी जबाबदारी स्वीकारल्यापासून स्थानिक पातळीवर पनीर तयार करण्याचा वेग मंदावलेला आहे आणि पनीरचा बाजारात मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे. यावरून अमरावती आजवर मोठ्या प्रमाणात सुरक्षित व रासायनिक भेसळयुक्त पनीर बनवले जात होते या शंकेला आज बळ मिळालेला आहे. खुले तेल गायब, 70,000 किलोंचा बाजार खळबळ माजलेली आहे. तर पनीरसोबत खाद्यतेलांच्या बाजारात मुंढेंनी पॅटर्नचा मोठा प्रभाव पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यात सुमारे 5,000 किलोंचा दुकाने असून रोज जवळपास 70,000 किलो खाद्यतेलाची गरज भासते. मात्र काही नफेखोर व्यापारी सोयाबीन आणि शेंगदाणा तेलात इतर स्वस्त तेलांची भेसळ करून किंवा बॉयलरचे तेल रिफाईन करून ग्राहकांच्या माथी मारत असल्याने तक्रारी होत्या. अन्न व सुरक्षा कायद्यानुसार FSFI मार्क असल्याशिवाय पॅकिंग किंवा खुल्या तेलाची विक्री करता येणार नाही. मुंढेंच्या भीतीने अनेक ठिकाणी अवैध खुले तेल विक्री आता पूर्णपणे बंद झालेले आहे. तर ही आहे तुकाराम मुंढेंची कमाल. नागरिकांना सावध व्हा. अमरावतीच्या बाजारात अचानक झालेल्या या बदलामुळे सध्या शहरात चर्चा सुरू झालेली आहे. आजवर सर्वसामान्य आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळ माफियांना केवळ मुंढेंच्या नावाने धडका बसलेला आहे. बेकायदेशीर धंदे बंद करावे लागलेले आहेत. ही केवळ तुकाराम मुंढे यांची कमाल असल्याने नागरिकांना उघडपणे बोलून दाखवलेले आहे. आगामी काळात FAD अमरावती विभागाच्या प्रत्यक्ष छापे टाकून मोठ्या माशांना गळा लावणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर बघू शकता की मित्रांनो, आता मुंढे यांनी मोठ्या माशांना सुद्धा आता गळात लावणार आहे का? तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.